नमस्कार, मी विशाल नामदेव सिरसट. आज आपण भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या विशेष विचारपीठ कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण लोकशिक्षणाचा कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण माहिती पाहणार आहोत. सदर लेख दैनिक सम्राट वृत्तपत्र यामधून आलेला आहे. लेखक आहे प्रज्ञाधर ढवळे. तर आज आपण पाहूयात लोकशिक्षणाचा कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा. बुद्ध, कबीर, फुले व आंबेडकर या महामानवांचा उपदेश व तत्वज्ञान जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बहुजन समाजातील अशिक्षित जनतेपर्यंत आपल्या कीर्तनाद्वारे सांगणारे, अज्ञानी, भोळ्या भाबड्या, शोषित, पीडित व तळागाळातील खितपत पडलेल्या जनतेचा व्यथा वेदनांना आपल्या कीर्तनाद्वारे वाचा फोडणारे, धार्मिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, देवधर्म, विषमता, अनिष्ट प्रथा, जातीभेद, हिंसा व हुंडा पद्धती यावर आसूड ओढणारे हीन दलित, पददलित जनतेला प्रबोधनाचा डोस पाजून माणूसपण मिळवून देणारे कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होत. डेबूचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी परीट घराण्यात झाला. वडील झिंगराजेजीचा मृत्यू झाल्यानंतर माता सखूबाई डेबूला घेऊन मूर्तिजापूर तालुक्यातील दापोरा या गावी भावाकडे राहावयास गेल्या. मामा चंद्र भांजीकडे डेबू लहानाचा मोठा झाला. तेथेच सन 1882 मध्ये कुंताबाईसोबत लग्न झाले. पुढे त्यांना अलोका व कलावती या 2 मुली झाल्या. मुग्धल हा एक मुलगा झाला. कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य. आपल्या खेळवळ लाडक्या वऱ्हाडी बोलीमध्ये तासनतास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवत. काव्य आणि विनोद यांचा दबदबा त्यांच्या मुखातून वाहायचा. कीर्तनाचा विषय एकच, गरिबांचा आणि दलितांचा उद्धार. बापहो, देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्यासमोर दरिद्री नारायणाच्या रूपाने प्रत्यक्ष उभा आहे. त्याचीच प्रेमाने सेवा करा. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेला पाणी, उघड्या नाण्यानं वस्त्र, तर गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा. बेघरांना आश्रय द्या. अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार करा. दुःखी व निराधारांना हिंमत द्या. बेकारांना रोजगार, तर पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या. गरीब तरुण तरुणीचे लग्न करा. या सेवेसारखा दुसरा धर्म नाही. हीच खरी भक्ती व ही देवपूजा आहे. बाबांनी आयुष्यभर हेच समाजकार्य केले. कीर्तनाची सुरुवात, शेवट व अधूनमधून लोक कंटाळवाणे झाल्याचे लक्षात आल्यावर श्रोत्यांना दोन्ही हात वर करावयास लावून टाळ्यांच्या गजरात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे म्हणून घेत असत. हे त्यांचे आवडते भजन होते. गोंगाटात सुद्धा त्यांचे भजन वर उत्संबळून येई. वातावरण दुमत असे. स्त्री पुरुष आणि मुले बाबांच्या भोवती जमायचे आणि टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे भजन गायची. हा त्यांच्या भजनाचा प्राण होता. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी 20 ते 25 किलोमीटर अंतरावरून मोठ्या प्रमाणात जनता यायची आणि मौलिक उपदेश ऐकून व तृप्त होऊन आपापल्या गावाला परत जायची. डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रल्हाद केशव अत्रे व प्रबोधनकार ठाकरे इत्यादी हे त्यांचे कीर्तन आवर्जून ऐकत असत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा कधीकधी त्यांच्या कीर्तनात हजेरी लावत असत. संत गाडगेबाबांना अख्ख्या महाराष्ट्र आणि बाहेरही सर्वजण ओळखत. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी नेहमी गाडगे असायचे. यावरून त्यांचे नाव गाडगे महाराज असे पडले. त्यांचा मुक्काम एका ठिकाणी कधी नसायचा. संपूर्ण खेड्यापाड्यात गावोगावी एका दिवसात 40-50 किमी अंतर पायीच भटकंती चालू असे. ज्या गावी रात्र झाली तेथे एक रात्र मुक्काम करून चावडीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मारुतीच्या मंदिरासमोर कंदिलाच्या उजेडामध्ये प्रबोधनपर कीर्तन करत असे. बाबांना देवतांचा बाजार मुळीच मान्य नव्हता. ते म्हणत, देव कधी नवसाला पावत नाही. देव कधी कुणाला डोळ्यांना दिसत नाही. मनुष्याला जी बुद्धी मिळाली तिचा विकास अवश्य करा. मुलांना लहानाचे मोठे करा व खूप शिकवा. आपल्या बाबासाहेबांनी पशूच्या हत्या करून दगडाच्या देवाला बळी देऊ नका. त्यांनाही आपल्यासारखा जीव असतो. हिंसा करू नये. प्राणीमात्रावर प्रेम करा असा संदेश त्यांनी अनेकदा कीर्तनातून दिला. संत गाडगेबाबांनी दगडाच्या देवाला महत्त्व न देता माणसाला जास्त महत्त्व दिलेले असून मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे म्हटले आहे. ते मूर्तीपूजेच्या प्रखर विरोधात होते. तसेच अस्पृश्यता, जातीभेदाच्या विरोधात होते. कीर्तनातून बाबा सांगत, बाप्पो हो, प्रपंच नीटनेटका करा, पण देवाला विसरू नका.
सर्वांचा देव एकच आहे. आपण सारी एकाच देवाची लेकरे आहोत. मानवता हीच आपली जात असे हे आवर्जून सांगत. आपला हा गरीब अडाणी समाज परिवर्तित व्हावा असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यांना त्याबद्दल सतत आस्था तळमळ होती. अंधश्रद्धा, हुंडा पद्धती, देवधर्म, कर्मकांड, विषमता, रूढी परंपरा, जातीभेद व हिंसा याविरुद्ध त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत घणाघाती हल्ले केले. ते शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि हुंडा विरोधी होते. कर्ज काढून लग्न थाटात करणे, बारसे आणि वाढदिवसावर अमाप खर्च करणे हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे आपल्या बहुजन समाजाचे दुर्दान होते आणि आपला होणारा विकास खुंटतो असे ते सांगत असत. लहान मुलांना ते नेहमीच म्हणत असत, मुलांनो तुम्ही खूप शिका, डॉक्टर आंबेडकरावानी व डॉक्टर पंजाबरावांसारखे मोठे व्हा आणि भारताचे नाव जगात उज्ज्वल करा. माय लेकरांनो, शिक्षणाशिवाय मानवी जीवन हे पशुतुल्य आहे. फुले आंबेडकरांना शिक्षणाचे महत्त्व कळले म्हणूनच ते महान झालेत. तसेच तुम्ही पण खूप शिका. आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कीर्तनातून वारंवार असा मौलिक उपदेश ते देत असत. संत गाडगेबाबांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत प्रेम होते. शिक्षणाची माहिती सांगताना ते कीर्तनातून जनतेला नेहमीच सांगत असत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायच्या पिढ्यानपिढ्या झाडू मारायचं काम केलं. त्याच्याच वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातले. साहेबानं काही लहान सहान कमाई केली नाही, हिंदुस्थानची घटना लिहिली आणि तेच जर शाळेत जाते ना आणि शिकते ना तर झाडू मारणंच त्याच्याच कर्मात होते. विद्या मोठे धन आहे हे तेव्हा माया अडाण्याचे ऐका रे बाप्पा हो, पोरायले शाळेत पाठवा असे म्हणून उपस्थिताकडून मुलांना शाळेत पाठवण्याची शपथ हे वधून घेत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संत गाडगेबाबा महाराजांबद्दल फार आदर व प्रेम होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कायदामंत्री असताना वेळात वेध काढून ते त्यांच्या भेटीसाठी येत असत. त्यांच्या शेजारी जमिनीवर बसून चर्चा करत असत. संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचे, आपण येथे येण्याचे कष्ट का घेतले? बाबासाहेब, आपल्या प्रत्येक मिनिट महत्त्वाचं व कामाचं आहे. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, बाबा माझी खुर्ची आज आहे उद्या नाही, परंतु आपला अधिकार तर अजरामर आहे ना बाबा. पंढरपूरच्या भेटीत अस्पृश्यांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश बंदी असलेली दिसून आली आणि ते बघून त्यांना अतिव दुःख झाले. मग त्यांनी लगेच अस्पृश्यांसाठी 1,00,000 रुपये खर्चून चोखामेळा धर्मशाळा बांधून त्या धर्मशाळेचे ट्रस्टीत रूपांतर केले आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन केला. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची वार्ता संत गाडगेबाबा यांना कळाली तेव्हा त्यांना जोरदार धक्का बसला आणि ते फार दुःखी झाले. गाडगेबाबांनी हाता खराटा घेऊन अक्षरशः 50 वर्ष जिवंत असेपर्यंत संपूर्ण गाव खेड्यातील रस्ते गटारे झाडून साफ केले आणि समाजातील जनतेचे आरोग्य चांगले राहून दीर्घकाळ सेवा केली. सकाळ संध्याकाळ सारा गाव खराट्याने झाडून स्वच्छ करायचे, रात्रीला कीर्तनाद्वारे अज्ञानी जनतेला बुधाभूत पाजायचे असे महान संत आपणास क्वचितच पाहावयास मिळतील. त्यांनी आपला संपूर्ण समाजाच्या कुटुंबासारखा हे विश्वास माझे घर याप्रमाणे वाटत होता. त्यांनी समाजाची सेवा करीतच आपला देह चंदनासारखा दिसेला. हल्लीचे साधू संत करोडपती आहेत, ते व्यावसायिक साधू संत बनले असून जनतेची सेवा न करता देवधर्माच्या नावाने जनतेला सर्रास लुटून अमाप संपत्ती गोळा करतात आणि अनेक काळे धंदे करून चैनीचे जीवन जगतात. गाडगेबाबांनी मात्र ते रंजले गांजले दीन दुबळे दुःखी कष्टी अनाथ रोगी महारोगी निराधार पोरकी लेकरे यांची अहोरात्र सेवा केली. त्यांचा धर्म हा खऱ्या अर्थाने मानधर्म होता. त्यांनी कधी देवाची मंदिरे साधू संतांचे आश्रम मठ बांधले नाहीत. कुणाकडे पैशाकरिता हात पसरला नाही. काही वासरे पैशाकरिता हात पसरला नाही. काही वासरे जनावरांसाठी गोरक्षणे थाटली. पिढींदासाठी त्यांनी सदावर ते सुरुवात केली. महाआरोग्यासाठी कुष्ठधाम बांधलेत. निराधार आश्रम, शैक्षणिक संस्था, वसतिगृह, वृद्धाश्रम, पाळणाघर उभे केले. यात्रेच्या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी घाट आणि धर्मशाळा बांधल्या. सन 1952 साली गाडगे महाराज मिशनची स्थापना झाली आणि तिचा विस्तार महाराष्ट्रभर झाला. मिशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत. हे सुशिक्षितांना जमले नाही, ते अशिक्षित परिवर्तनवाद्याने करून दाखविले. आज भारत सरकारला स्वच्छ भारत अभियान राबवावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले. हा केवळ गाडगेबाबांच्या कार्याचा परिपाक होय. असा हा महान संत नागरवाडीवरून गाडीतून अमरावतीकडे जात असताना बलगावच्या बेडी नदीच्या तीरावर गोपाला देवकी नंदन गोपाला या नामोच्चाराने 20 डिसेंबर 1956 रोजी निर्वतला. या थोर महात्माचा देह असा अनंतात विलीन झाला तेव्हा उभा महाराष्ट्र हळहळला. भूतदया हाची होता ज्याचा धर्म, भक्तीची ते वर्म तिथे असे, अनासक्तीचा तो मूर्तिबंध ठेवा, कीर्तने दिसवा पुन्हा कधी. आपण इथेच थांबूयात.
आज आपण राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्याबद्दल विचार जाणून घेतले. त्यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आपण इथेच थांबतो. जय भारत, प्रबुद्ध भारत.